वसा जनसेवेचा। शहरात राजकीय वातावरण सध्या अक्षरशः पेटले असून एका शिवसैनिकाच्या भडक आणि वादग्रस्त वक्तव्याने खळबळ उडाली आहे। शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्याने पत्रकार परिषदेत थेट ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांना उद्देशून कोणीही असू द्या, आमदारालाही बाहेर काढून झपकवू अशी उघड धमकी दिल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे। सदर पत्रकार परिषदेत बोलताना संदीप तट्टे यांनी माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या कामाचे श्रेय इतरांनी घेऊ नये, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला। यावेळी त्यांनी आमच्यावर आधीच 25 गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे आम्ही कोणालाही घाबरत नाही असे उघडपणे सांगितले। या वक्तव्यामुळे कायद्याचा धाक संपला आहे का असा गंभीर सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे। दरम्यान दोन शिवसैनिकांमधील हा वाद आता उघड संघर्षात बदलण्याची चिन्हे दिसत असून मेहकरमधील राजकीय समीकरणे ढवळून निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इतक्या गंभीर धमकीनंतरही अद्याप संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल का करण्यात आलेला नाही। कायद्याचे खुलेआम आव्हान देणाऱ्या या वक्तव्यावर पोलीस प्रशासन, विशेषतः SP तांबे साहेब कोणती ठोस कारवाई करणार याची उत्सुकता वाढली आहे। विकास कामं करून दाखवतो। विकास कामं म्हणजे असं असं काय नाही, धमकी वगैरे आमचं म्हणणं आहे का नाही, स्वतःच्या बळावर हा कामाना कामाना बरोबर आणि स्वतःचे काम स्वतः स्वतः करा। करा। आम्ही अडवणार नाही। आम्ही केलेले कामाचं तुम्हाला श्रेय घ्यायचं, तुम्हाला अरे काय केलं तर तुम्हाला वाईट वाटते, तर का तुम्ही कामं करायची तुम्हाला आणि तुम्हाला श्रेय पण घ्यायचं, तर तुम्ही समोर या, तुमचे कामं दाखवा। आमच्या नेत्यांनी केलेले कामं हे जर का तुम्ही म्हणता तुम्ही केले तर तुम्हाला अरे काय तुम्हाला खेटरान मारणार आम्ही, खेटरान बरं का, खेटरान 100% मारू। आणि ते 2 आणि 3 हजार मध्ये शिल्लक भेटलं म्हणजे काय लय मोठा काय पडेलच नाही। मारला। लाख लोक 1 लाख लोक अजून पण आपल्या सोबत आहेत. ते आणले 1.5 दमडीचे 2 दिवसातले आलेले ते काय म्हणतात वाघाचं कातड घालून दांडगा वाघ होऊ शकत नाही। ते आमच्याकडे वाघ आम्ही ओरिजिनल, भांडणं मारा कुठे 25 केसेस आमच्यावर। तसंच काय आमचा पक्ष मोठा झालेला नाही। साध्या संघटनेपासून तर राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत आमचा शिवसैनिक एकनाथ शिंदे साहेब झालेले मुख्यमंत्री, आणि आमच्या आमदार साहेबाचे पण खूप छोटे होते, लहान छोटे दवाखान्याचे कामं असो, तुमच्या पोलीस स्टेशनचे कामं असो, लोकांच्या गोरगरिबाच्या मदत असो, या सगळ्या गोष्टी करून आम्हाला इतका मोठा झालेला आहे। असा 1.5 दिवसात येऊन मोठा होऊन आणि त्याचे 2-3 ते निवडणूक झाल्यानंतर त्याचे ते झालेले ते 2-3 पिल्लावर जर का धमक्या देत असेल, आरेकारीची भाषा करत असेल तर आमच्याजवळ लय मोठे कुठं सांगा एकटा येतो 1 by 1 एका लाईनीत, ज्याला दम असेल त्याने या, अरे कार्य करा। मी आता उद्धव ठाकरे शिवाय देऊ शकतो, मग काय त्याचं झालं का? तुमची लेवल किती, तुम्ही बोलाय किती लागले? आम्ही तुम्हाला म्हणालो काम करू नका, तुम्ही तुमचे कामं करा, पण आमच्या नेत्याविषयी जरा खालीवरी भाषा आली कोणाची असू द्या तर तो आमदार का असून त्याला मी बाहेर काढून झपकायची ताकद आहे आमच्या, उद्या गुन्हे दाखल। असं बोलताना जरा तारतम्य ठेवून बोला। आम्हाला बी बोलतात ते वाचावी, आम्ही पण आहे, बोलताना कसं खालीवरी शब्द नाही झाले पाहिजे। तो व्यक्ती छोट्या जातीचा झाला म्हणून त्याच्यावर अन्याय करायचा असं काही बरोबर नाही ते। मेहकरमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलली जातील का, की हे प्रकरणही राजकीय दबावाखाली दडपले जाईल, हे पाहणे आता अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।